हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो थर्ड चॅप्टर आहे रिलिजियस सिंथेसिस हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. थर्ड चॅप्टर आहे आपला रिलिजियस सिंथेसिस. रिलिजियस म्हणजेच तुम्हाला माहिती आहे रिलिजन म्हणजेच धर्म, बरोबर, आणि रिलिजियस म्हणजेच धार्मिक, आणि सिंथेसिस म्हणजेच समन्वय. धार्मिक समन्वय हा हे आजच्या तुमच्या चॅप्टरचं नाव आहे. ओके. डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेजेस अँड रिलिजन्स इज ॲन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडियन सोसायटी. आता डायव्हर्सिटी म्हणजेच काय तर विविधता. ओके. डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेजेस म्हणजेच भाषेतील विविधता, अँड रिलिजन आणि धर्म यातील विविधता. वेगवेगळ्या धर्माची लोक भारतात राहतात, वेगवेगळ्या भाषा, त्यांची भाषाबोली जी आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे, बरोबर. तर हे सुद्धा समाजाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. Considering this feature, the Indian Constitution has adopted the principle of secularism in medieval India. Two attempts to bring about religious synthesis in social life were made on the basis of this principle. Among these efforts, the Bhakti movement, Sikhism and the Sufi sect have a significant place. These different streams of thoughts arose in different parts of India. They emphasize harmony between the different sects and religions along with devotion to God. We shall study them in this chapter. आता आजच्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत तर भाषा ज्या आहेत वेगवेगळ्या किंवा धर्म जे आहेत त्याच्यामध्ये जी विविधता आहे हे तर आपल्या समाजासाठी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहेच. आणि या वैशिष्ट्यांची दखल घेऊन भारतीय संविधानाने म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनने सर्व धर्म समभावाचे तत्त्व जे आहे ते स्वीकारलं आहे. मध्ययुगीन भारतातील त्या समाज जीवनामध्ये या तत्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न जे आहेत ते झाले होते. आणि या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या निरनिराळ्या अशा प्रदेशांमध्ये या विविध अशा ज्या विचारधारा ज्या आहेत त्या निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर सुद्धा भर दिला. आणि यासंबंधीच आपण जी माहिती आहे ती आज आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. इनिशियली रिच्युअल्स अँड ब्राह्ममुद्रण वर ग्रेटली एम्फसाइज इन द इंडियन रिलिजियस लाईफ. आता भारतीय धर्म जीवन जे आहे ते भारतीय धर्मजीवनात सुरुवातीला कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान या सगळ्यावर विशेष भर होता, बरोबर. इनिशियली रिच्युअल्स अँड ब्रह्मज्ञान वर ग्रेटली एम्फसाइज इन द इंडियन रिलिजियस लाईफ. इन द मेडिवल पिरियड दे गेव वे टू भक्ती मार्ग, द पाथ ऑफ डिवोशन. आणि मिड पिरियडमध्ये म्हणजे मध्ययुगात हे दोन्ही मार्गे जे आहेत ते मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व देण्यात आलं. भक्ती मार्ग डिड नॉट गिव्ह undue importance to hierarchy with further facilitated religious synthesis. In the different religion of India, we find different forms of the path of devotion according to the local situation there. The Bhakti movement used the common people's language instead of Sanskrit, and this helped the development of religious languages. Okay. म्हणजेच मध्ययुगात हे दोन्ही मार्ग जे आहेत ते मागे पडून म्हणजे कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व देण्यात आलं. आणि या अधिकार भेदाचे खूप जास्त असं महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखीन चालना मिळाली. आणि भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे जे वेगवेगळे आविष्कार जे आहेत ते त्यावेळेस घडून येतात. आणि या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषेचा अवलंब जो आहे तो त्यावेळेस केला होता. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागला. त्याच्यानंतर भक्ती मूवमेंट बघा, म्हणजेच भक्ती चळवळ.
It is believed that the Bhakti movement originated in South India. भक्ती चळवळ जे आहे हिचा उगम जो आहे म्हणजे ओरिजिनेटेड म्हणजेच उगम, तर उगम कुठे झाला त्याचा? साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतात. अँड द नायनार अँड अलवार भक्ती मोमेंट्स एमर्ज इन दिस रिजन. ओके, नायनार आणि शिवभक्त हे जे अळवार असे विष्णू भक्त आहेत तर त्यावेळेस ते तिथे होते आणि ही चळवळ जी आहे भक्ती चळवळ ही त्या भागात उदयाला आली. ओके, नायनार आणि अळवार येथे. देन द नायनार वर डिवोटी ऑफ शिवा. नायनार हे कोण होते? शिवभक्त होते. त्याच्यानंतर वाइल द अलवार्स वर डिवोटी ऑफ विष्णू. अलवार कोणाचे भक्त होते? तर विष्णूचे भक्त होते. देर वर ऑल्सो अटेम्प्ट टू कन्सिडर शिवा अँड विष्णू ॲज वन अँड द सेम अँड ब्रिंग देम टुगेदर. आणि विष्णू आणि शिवा या दोघांनाही समान म्हणजे एकच आहेत असं मानलं जायचं त्यावेळेस. आणि देर वर ऑल्सो अटेम्प्ट टू कन्सिडर शिवा अँड विष्णू ॲज वन अँड द सेम अँड ब्रिंग देम टुगेदर. हरिहर आयडल्स विच depict half Vishnu and half Shiva were produced in this period on the large scale. People belonging to all social strata had participated in these bhakti movements. आणि अर्धा भाग विष्णूचा तर अर्धा भाग शिवाचा असं दाखवून हरिहर या स्वरूपातली मूर्ती जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आली. आणि या भक्ती चळवळींमध्ये समाजाच्या सर्व स्तरातील लोक जी आहेत ती त्यांनी सहभाग घेतला. देन दे प्रीच व्हॅल्यूज लाईक लव्ह ऑफ गॉड, ह्युमॅनिटी, compassion, mercy, etc. Ramanuj and other acharyas strengthened the base of Bhakti movement in South India. They told people that God is for all. God does not discriminate. The teachings of Ramanuj had a great impact in North India also. ईश्वर प्रेम, माणुसकी आहे, भूतदया आहे किंवा करुणा या सगळ्या मूल्यांची शिकवण जी आहे ती यांनी दिली. आणि दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्य जे होते त्या आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया जो आहे तो भक्कम केला. ईश्वर हा सर्वांसाठीच आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. आणि उत्तर भारतातही रामानुजांच्या या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला. Sant Ramananda strengthened the Bhakti movement in North India. Sant Kabir is well-known sant in the Bhakti movement. He did not attach any importance to places of pilgrimage, vratas or idol worship. For him, truth was God. He thought that all human beings are equal. He did not believe in any differences based on caste, creed, sect and religions. He wanted to bring about Hindu and Muslim unity. He criticized the extremely orthodox people in both Hindu and Muslim religion in strong terms. उत्तर भारतात संत रामानंद जे आहेत त्यांनी भक्तीचे महत्त्व असे सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात असे संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिलं आणि सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव हे एक आहेत अशी शिकवण त्यांनी दिली. त्याच्यानंतर जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांनी हिंदू मुस्लिमांचे ऐक्य त्यांना साधायचं होतं. त्यांनी हिंदू मुस्लिम आणि अशा दोन धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात त्यांनी फटकारलं होतं. त्याच्यानंतर बघा, इन बेंगाल चैतन्य महाप्रभू अंडरलाईन द इम्पॉर्टन्स ऑफ कृष्ण भक्ती. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व जे आहे ते सांगितले. ड्यू टू हिज टीचिंग पीपल जॉईन द भक्ती मूवमेंट इन ट्रान्सग्रेडिंग द बाउंड्रीज ऑफ कास्ट अँड क्रीड. अंडर हिज इन्फ्लुएन्स शंकरदेवा स्प्रेड द भक्ती मूवमेंट इन आसाम. Narsi Mehta was a renowned Vaishnav Sant in Gujarat. He was an ardent devotee of Krishna. He gave the message of equality. He is known as the first poet of the Gujarati language.
आणि चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा सुद्धा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले आणि ते निस्सीम असे कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांनी गुजरात भाषेचे जे आद्य कवी त्यांना मानलं जातं. त्याच्यानंतर संत मीराबाई स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ डिवोशन टू कृष्णा. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा आपल्याला सांगितला. शी बिलॉंग टू द रॉयल फॅमिली ऑफ मेवाड आणि त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. शी रिनाउन्स ऑल प्लेजर्स ऑफ द रॉयल फॅमिली अँड इमर्स्ड हरसेल्फ इन डिवोशन टू कृष्णा. शी कंपोज डिवोशनल वर्स इन राजस्थानी अँड गुजराती. आणि त्या कृष्ण भक्तीत त्यांनी राजघराण्याचा सुखाचा त्याग केला आणि कृष्ण भक्तीत ते तल्लीन झाल्या. राजस्थानी आणि गुजराती भाषेमध्ये सुद्धा त्यांनी भक्ती रचना केल्या. हर डिवोशनल वर्स गिव्ह द मेसेज ऑफ डिवोशन, टॉलरन्स अँड ह्युमिनिटी. म्हणजे त्यांनी भक्तिगीते जी आहेत त्यांची भक्तिगीतातून भक्ती, सहिष्णुता, मानवता जी आहे याचा संदेश त्यांनी देणारी अशी भक्तिगीते तयार केली. देन संत सेना वॉज अन इन्फ्लुएन्शियल संत. आता संत सेना जे होते ते कोण होते? इन्फ्लुएन्शियल असे हे होते, म्हणजे एक प्रभावी संत होऊन गेले होते. संत रोहिदास वॉज अ ग्रेट संत. संत रोहिदास सुद्धा ग्रेट संत होते. ही गेव द मेसेज ऑफ इक्वॅलिटी अँड ह्युमिनिटी. त्यांनी सुद्धा मानवता आणि एकताचा संदेश दिला आहे. सरदास अ ग्रेट पोएट ऑफ हिंदी लिटरेचर कंपोज द पोएटिकल वर्क सूरसागर. जे सूरदास होते त्यांनी सुद्धा सूरसागर हे कविता जी आहे ती त्यावेळेस लिहिली होती. त्याच्यानंतर डिवोशन टू कृष्ण, कृष्ण भक्ती इज द सब्जेक्ट ऑफ हिज वर्क. त्यांचं सुद्धा कृष्ण भक्ती हा त्यांचा सुद्धा कवितेचा विषय होता. ओके. देन द वर्स कृष्ण भक्ती कंपोज बाय द मुस्लिम संत रक्षण आर मेलोडियस. रामचरित्रमानस of Sant Tulsidas is a beautiful composition expressing devotion to Rama. मुस्लिम संत रसखान होते. त्यांनी लिहिलेले कृष्ण भक्तीची गीते ही खूप मेलोडियस म्हणजेच रसाळ आहेत आणि संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर असा आविष्कार जो आहे तो त्यांनी तिथे आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर इन कर्नाटका महात्मा बसावेश्वर spread in the Lingayat stream of thoughts. He opposed the caste system and stressed the dignity of labor. आता कर्नाटकात महात्मा बसवेश्वर जे आहेत त्यांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला सुद्धा विरोध केला आणि श्रम प्रतिष्ठेचे जे महत्त्व आहे ते त्यांनी त्यावेळेस तिथे आपल्याला सांगितलेले आहे. त्याच्यानंतर बघा, काय कवे कैलास इज हिज वेल नोन सेईंग विच मीन्स वर्क इज कैलास. आता काय कवे कैलास हे त्यांचं प्रसिद्ध वचन आहे. याचा अर्थ काय होतो? श्रम हाच कैलास होय. ओके. वर्क इज कैलास, वर्क इज वर्कशिप. ही एन्करेज वुमन्स पार्टिसिपेशन इन हिज मुवमेंट. आणि त्यांनी स्त्रियांना सुद्धा आपल्या चळवळीमध्ये सहभागी करून घेतलं. त्याच्यानंतर men and women belong to all caste began to participate in the religious discussion conducted in the hall Anubhav Mandap. Mahatma Basveshwar convey his teaching in the language of the people, that is Kannada, through the medium of Vachan literature. Okay. आता अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीचे स्त्रिया आणि पुरुष जे आहेत ते सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण ही कन्नड या लोकभाषेत त्यांनी त्याचं वाचन जे आहे त्या वाचन साहित्याच्या माध्यमातून ती दिली. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा असा परिणाम झाला. त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी जे होते ते मराठीसुद्धा होते.
ओके, मराठी भाषेत सुद्धा त्यांच्या अनुयायांनी या रचनेचा जो आहे ते कन्वर्जन जे आहे ते मराठी भाषेत सुद्धा केलं होतं. देन ऑफ दिस कंपोजिशन्स, परमरहस्य composed by Manmath Swami is very well known. Great sant in Karnataka include Pamp, Purandar Das and others. They composed many devotion verses in Kannada. परमरहस्य हा जो ग्रंथ होता हा प्रसिद्ध आहे आणि कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास हे जे थोर संत होऊन गेले त्यांनी कन्नड भाषेत अनेक असे डिवोशनल असे जे भक्ती रचना ज्या आहेत त्या रचल्या आहेत. त्याच्यानंतर महानुभव पंथ. इन द 13th century, चक्रधर स्वामी फाउंडेड द महानुभव पंथ इन महाराष्ट्र. 13व्या शतकात चक्रधर स्वामी यांना महाराष्ट्रात महानुभव पंथ जो आहे तो सापडला होता. त्याच्यानंतर सापडला होता इन द सेन्स त्यांनी त्या महानुभव पंथाची निर्मिती केली होती. ओके, दिस सेक्ट प्रीचेस डिवोशन टू कृष्ण आणि हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू वॉज द गुरु ऑफ चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते तर श्री गोविंद प्रभू. द फॉलोवर ऑफ चक्रधर इन्क्लुडेड मेन अँड वुमन बिलॉंगिंग टू ऑल कास्ट अँड क्रीड. सगळ्या जाती धर्माचे जे लोक होते, स्त्री पुरुष होते, हे त्यांचे या चक्रधर यांच्या शिक्षांमध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. ही सपोर्टेड इक्वॅलिटी. त्यांनी नेहमीच इक्वॅलिटीला सपोर्ट केलेला आहे. ही ट्रॅव्हल टू ऑल पार्ट्स ऑफ महाराष्ट्र प्रीचिंग इन मराठी. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठीतून जे आहे तो उपदेश केलेला आहे. ही प्रिफर्ड मराठी इन्स्टेड ऑफ संस्कृत. त्यांनी संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिलं. दिस लेड टू द डेव्हलपमेंट ऑफ द मराठी लँग्वेज. मेनी वर्क्स वर कंपोज्ड इन मराठी. आणि त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल असे ग्रंथ जे आहेत ते निर्माण झाले. देन दिस सेक्ट मेनली spread in the Vidarbha and Maharashtra and Marathwada regions of महाराष्ट्र. मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये या पंथाचा प्रसार जो आहे तो जास्त प्रमाणात झाला. रिद्धिपूर इन विदर्भ इज अन इम्पॉर्टंट प्लेस फॉर पीपल ऑफ दिस सेक्ट. रिद्धिपूर जे आहे विदर्भामधलं हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान आहे. दिस सेक्ट हॅड रीच अप टू फार अवे regions like the पंजाब अँड अफगाणिस्तान. पंजाब आणि अफगाणिस्तान अशा दूरवर प्रदेशापर्यंत हा पंथ जो आहे तो पोचला होता. त्याच्यानंतर डू यू नो सम ऑफ द मेन कंपोजिशन्स ऑफ द फॉलोवर्स ऑफ द महानुभव पंथ आर द ट्रिटिसाइज लीलाचरित कंपाइल्ड बाय महंभट डिस्क्राइबिंग द डीड्स ऑफ चक्रधर स्वामी. धवळे ऑफ द फर्स्ट मराठी पोएटिस महादंबा, सूत्रपथ and दृष्टितंपथ compiled by केशव बोस. त्याच्यानंतर बघा वच्छहरण ऑफ दामोदर पंडित, शिशुपालवध ऑफ भास्कर भट बोरीकर अँड रुक्मिणी स्वयंवर ऑफ नरेंद्र. ओके, आता काही महानुभव पंथांच्या अनुयायांनी केलेल्या रचना ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. बघा काय दिले. माहिमभट यांनी संपादित केलेला चक्रधर लीलांचे वर्णन जे आहे ते करणारा लीला चरित्र हा ग्रंथ. त्याच्यानंतर आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे धवळे, केशवबोस यांनी संपादित केलेले सूत्रपट आणि दृष्टांतपट, दामोदर पंडितांचे वच्छाहरण, त्याच्यानंतर भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपालवध. ओके, हे आणि नरेंद्र यांचे रुक्मिणी स्वयंवर. हे काही ग्रंथ जे आहेत ते महानुभव पंथाच्या अनुयायांनी रचलेले आहेत. देन डू यू नो अ कन्व्हर्सेशन बिटवीन द
Hindu and a Muslim written by Sant Eknath is important from the viewpoint of religious harmony. The famous quote of Sant Sheikh Muhammad Avindh, त्याचे हृदयी गोविंद is an example of this religious harmony. आता महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत शेख मोहम्मद यांचे शेख मोहम्मद अविंध त्याचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन जे आहे ते याच समन्वयाचे एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर गुरु नानक. ओके, Guru Nanak was the founder of Sikhism and the first Guru of Sikhs. गुरु नानक हे कोण होते तर हे शीख धर्माचे संस्थापक आहेत आणि पहिले गुरु होते. ओके, गुरु नानक आहेत. त्याच्यानंतर his work has to be mentioned as a great attempt at religious synthesis. He visited the holy places of both Hindus and Muslims. त्यांचं जे कार्य आहे धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख जो आहे तो करावा लागतो. आणि त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध अशा तीर्थक्षेत्रांना भेटी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. ही हॅड ऑल्सो विजिटेड मक्का. त्यांनी मक्काला सुद्धा त्यांनी भेट दिली होती. देन he realized that the feeling of devotion is common everywhere. त्यांना असं लक्षात आलं की भक्तीची जी भावना आहे ती सगळीकडे सारखीच आहे. He thought that all persons should be treated equally. आणि त्यांनी असा विचार केला की सर्वांशी सारखेपणाने वागावे. ही जी शिकवण आहे ती त्यांनी दिली. Then his teachings aim at achieving Hindu-Muslim unity. He emphasized caste behavior. त्यासाठी त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला आणि शुद्ध धर्म आचरण जे आहे याच्यावर त्यांनी भर दिला. Many people were influenced by the teaching of Guru Nanak. आणि बहुतेक पीपल जे आहेत म्हणजे बहुतांश लोक जे आहेत ती त्यांच्या या उपदेशाला प्रभावित झाले. The number of his follower increased day by day. त्यांचे जे फॉलोअर्स होते ते सुद्धा डे बाय डे दिवसेंदिवस त्यांच्या शिष्यांची जी संख्या होती ती सुद्धा वाढू लागली. The followers of Guru Nanak are known as Sikhs. त्यांच्या फॉलोअर्सना काय म्हणायचे? शीख असं म्हणायचे. शिष्यास शीख असं त्यांना म्हणायचे. मीनिंग डिसिपल्स. आणि याचाच अर्थ काय? डिसिपल्स होतो. ओके. Then the Adi Grantha, also known as the Guru Granth Sahib, is a holy book of Sikhs. The Adi Grantha includes composition by Guru Nanak, Sant Namdev, Sant Kabir and other Sant. Guru Nanak was succeeded by 9 Gurus of the Sikhs. Guru Gobind Singh was the 10th Guru of the Sikhs. After Guru Gobind Singh, Sikhs regard the Guru Granth Sahib as their Guru as per the orders of Guru Gobind Singh. आणि त्यांचा जो ग्रंथ होता गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर यांनी संतांच्या रचना जो आहेत ते त्याचा यात समावेश आहे. आणि गुरु नानकानंतर शिखांचे 9 गुरु जे आहेत ते झाले. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते आणि त्याच्यानंतर त्यांनी गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथालाच आपलं गुरु मानू लागले. ठीक आहे, गुरु गोविंद सिंग यांच्या आज्ञेप्रमाणे. देन द सुफी सेक्ट. आता सुफी पंथ बघा. दिस इज अ सेक्ट इन इस्लाम. द सुफी सेंट्स believe that God is full of love and the only way to reach him is through love and devotion. Their main teachings are love for all living beings, meditations and simple living. Khwaja Moinuddin Chishti, Sheikh Nizamuddin Awliya were
great Sufi sant. The teachings of Sufi sants led to unity in the Hindu and Muslim communities. Sufi music has made valuable contribution to Indian music. सुफी हा इस्लाममधील एक पंथ होता आणि पंथ आहे आणि परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम आणि भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती आणि सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होते. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुस्लिम समाजात ऐक्य जे आहे ते निर्माण झाले आणि भारतीय संगीतात सुद्धा सुफी संगीत परंपरेने मोलाची कामगिरी जी आहे ती बजावली आहे. The path of bhakti taught by the sons was easy to follow for the common people. The bhakti movement was open to all men and women. The sons expressed their thoughts in the language of the people. The common people found them close to their heart. The bhakti movement has contributed greatly to the making of the Indian कल्चर. आणि संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार जे आहेत ते लोकभाषेतून मांडले होते. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण जी आहे ती त्यावेळेस तिथून झाली आणि तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा जो आहे तो मोठा वाटा आहे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे थर्ड तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.